सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। 2-3 दिवस आहे ना आपलं बागकाम खूप जास्त चालणार आहे, कारण खूपच पसारा झालेला आहे। बघू शकता माती वगैरे सर्वच काढून ठेवलं आहे मी। आता उन्हाळ्याची तयारी म्हणून झाडं पण सावलीत ठेवायचे आहे। चला तर कामं करून घेते पहिले। सकाळी सकाळी छान अशी पूजा करून झाली, नंतर बागकाम केलं। बागकाम सकाळी झाल्यानं बरं वाटते, कारण आता ऊन व्हायला सुद्धा लागली। एवढ्या लवकरच अजून तर उन्हाळ्याची सुरुवातच आहे, पण सकाळी काम केलेलं बरं वाटते। एका ताईने जे ब्लाउज पीसचं कपड दिलं होतं ना, त्याचा अजून हा बटवा बनवला मी। बघा किती छान बनला आहे हा पण, सुंदर। चला ह्या कपड्याचा 3ऱ्या नंबरचा बटवा शिवून घेत आहे। त्या ताईने मला कापड दिले होते ना, मी म्हटले जेवढे होतील तेवढे तुम्हाला करून देते। आणि 2 कापड होते मोठे मोठे बघा। आता याच्यामध्ये आहे ना मी 12 बाय 13 बाय 10चा हे घेतलेलं आहे कापड। आणि नंतर बघा असं छान अस्तर आणि ते जोडून घेत आहे। अस्तर पण आणलेलं आहे त्याच रंगाचं, आणि अस्तर छान असल्यानं छान असं शिवलं जाते आपल्याला। आणि पूर्ण शिलाई करून घेते पहिले। या पद्धतीने मी काय करत होती, अस्तर लावत होती। आणि अस्तर लावल्यावर लक्षात आलं माझ्या की मी याला आपल्या पटव्याला आकार द्यायचा ठरवून घेतला। म्हणून मग परत असं कधी कधी होते, आपण घाई जर केली तर, कारण आज वेळ झालेला होता मला कामाला। या पद्धतीने बघा तयारी केलं पहिले, आणि लक्षात आलं की हे आपण आकारात दिला नाही। मग मी परत ते शिलाई काढली, आणि चारही कपड्यांना असा आकार आला पाहिजे। या पद्धतीने गोलवट आकार आला ना, बटव्याला छान असा आकार आलेला आहे बघा। कापून घेतला, आणि परत आता शिलाई मारताना मात्र लक्षात घेऊन 1.5 इंचाचा जो वरचा भाग आहे ना, तिथे शिलाई नाही मारली मी, कारण मग तिथं आपल्याला नाडी वगैरे टाकायला जागा पाहिजे त्याच्यासाठीच। आणि थोडी तब्येत पण थोडी बरी नव्हती, कारण सर्दी तर वातावरण बदललं सगळ्याकडे सुरू आहे। आणि बघा या पद्धतीने मग मी सगळीकडे अशी शिलाई मारून घेतली त्याला, तो 1.5 इंचाचा भाग सोडून। आणि खूप छान बटवा तयार झालेला होता, दिसायला अगदी बाहेरच्यासारखाच। या पद्धतीने आपण घरच्या घरी करू शकतो। आणि पुढे तुम्हाला दाखवते अजून। या पद्धतीने दोन्ही भाग एकावर एक ठेवून घेतलेले आहे मी, आणि नंतर मी बघते कसं माप झालेलं आहे और कसे तयार झालेले आहे। तर या पद्धतीने तयार झालेले आहे आपले दोन्ही भाग। आणि हा बटव्याचा रंगसुद्धा खूप छान दिसत होता। या पद्धतीने तयार झालेले होते। आणि शिलाई मारताना आहे ना, शिलाई व्यवस्थित कापड घेऊन कुठे सुटते का नाही, ह्या सर्व गोष्टी बघावं लागतात शिवणकामामध्ये। कारण बरेचदा असं होते की आपण बरोबर बघत नाही, आणि मग परत काम वाढते। तसंच आज माझं झालं होतं। पहिले मी तसं माझ्याकडे आज 2दा तसं झालेलं आहे। कारण बरेचदा असं होते आपल्याला कामाचा हे वेळ झाला ना, तर आपल्याला असं वाटतं हे कामाला आले कोणी बरोबर करत आहे, मी सुई एक टाकून त्याच्यामध्ये आकार चांगला येण्यासाठी कपडा दबल्याने जायचं, म्हणून मी लेस लावून बघत होते। बघा 1.5 इंचाचा भाग सोडून या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। आणि एक अशी लावलेली आहे मी, एक अशी लावते। आणि छान लेस लावल्यावर खूप सुंदर हा बटवा दिसत होता, दाखवते। दुसरा भाग ठेवून बघा अशी शिलाई मारून घेते, आणि 1.5 इंचाचा भाग आहे तिथे सोडते थोडंसं। पहिले तर ते पण लेस उलट्या साईडनेच लावल्या गेलेली होती, नंतर काढून परत छान केली। आणि बघा आता कापड ठेवून गेले, त्याच्यावर शिलाई मारली की आपला बटवा तयार होईल। मग फक्त नाळा वगैरे लावायचाच बाकी रे। बघा आपण वस्तू बनवत जातो ना, तर एकापेक्षा दुसरी सुंदरच होते। बघा हा बटवा इतका सुंदर होणार आहे, झाल्यावरच तुम्हाला दाखवते मी। आणि बघा खूपच सुंदर, लेसमुळे पण खूप छान लुक येते। जशी आपण लेस सुंदर वापरू ना, तसे बटवे सुद्धा खूप छान होणार आहे। आणि फिनिशिंग सुद्धा आपली चांगली होत जाते जसं जसं आपण शिवण्याचं काम प्रॅक्टिस। बघा या पद्धतीने आता आपली नाडी वगैरे तयार आहे। आता माप घेऊन मी बघते किती लागणार आहे याच्यामध्ये। हे सर्व नाडा वगैरे टाकला ना, तर आपल्याला कपड्याचं करायचं काम पडत नाही। आणि याला छान असे लटकन तयार करून घेतलेले आहे। आणि पूर्ण झाल्यावर तुम्हाला बटवा दाखवते। आजचा बटवा खूप सुंदर असा दिसत होता, आणि 3 कसे तयार झाले ते पण मी तुम्हाला दाखवते। आणि अजून छोटासा एक कापड उरला, त्याचा पण मी करून घेईन। बघा हे 2 तर तयार झाले, आणि थोडंसंच राहिलं। आणि हे मी आता वरून पण हँडल असं तयार करते, कारण पकडायला बरं राहते हँडल जर केलं तर आपण। या पद्धतीने छान तयार झालेला आहे। सर्व लावल्यावर तुम्हाला दाखवते आपला बटवा किती सुंदर आणि छान झालेला आहे। तो घरच्या घरी ब्लाऊज पीसचं कापड घेऊन सुद्धा आपण करू शकतो। लेस जर सुंदर लावल्यानं तर बटवा छान होणार आहे। असं नाही की कापड नाही तर आपण बाहेरूनच कापड आणला पाहिजे, किंवा आपल्याकडे बरेचदा ड्रेसचे वगैरे असे जे कापड असेल ना, त्याच्यापासून सुद्धा आपण करू शकतो। आणि बघा आपला खूप छान असं हँडल तयार झालेलं आहे। आणि ही आणि मधला भाग बी बरोबर बघून हँडलसाठी इथं
एक मार्क करून घेतलेला आहे. आणि बघा आता आपला हँडलसुद्धा लावून झालेला आहे. कसा बटवा झाला ते बघा. लवकरच तुम्हाला पण आवडेल असं मी आशा करते. आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. बघा असं झालं आहे बटवा छान आणि सुंदर तयार. तो दाखवते आता पुढे कसे कसे झाले. तर ताईनं मला जे पोटली बॅग शिवायला दिले होते माझी बघून, तर त्याच्या बघा त्यांचं कापड मोठं होता. एक ही शिवलेली आहे, ही तर मी तुम्हाला दाखवलेलीच होती. ती बघा दुसऱ्या मुलीसाठी ही शिवलेली आहे. म्हणजे ते म्हणे दोघींना होईल म्हणून. बघा छान अशी झालेली आपली बॅग तयार. आणि तिसरे बघा खूप सुंदर झालेली आहे. ही तर मी त्यांच्यासाठी म्हणून शिवले ते काय माहीत, पण अशा 3 शिवलेल्या बघा किती सुंदर झालेले आहे. लेस मूड आपली जेवढंच मी छान लेस वगैरे लावलं अजून सुंदर सुंदर होते, तरी थोडासा कपडा उरला ते वेगळ्या पद्धतीने शिवून दाखवेल. बघा असं खूप छान छान झालेलं आहे आपल्या बॅग. बघा या पद्धतीने झालेलं आहे तयार. खूप मार्केटसारख्या सुद्धा वाटतात आणि घरच्या घरी शिवून होतात. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पुढचे व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर केल्याशिवाय विसरू नका.